तेलामध्ये न तळता आज मी तुमच्यासोबत एक चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही जी चकली आहे ती मी तेलामध्ये तळलेली नाहीये आणि तळण्यासाठी आपण तेल अजिबात वापरलेलं नाहीये. म्हणजे एक थेंब सुद्धा तेल मी तळण्यासाठी वापरलेलं नाहीये आणि तरीही ही जी चकली आहे ती तेवढीच कुरकुरीत आहे, तेवढीच खुसखुशीत आहे आणि तेवढीच टेस्टी सुद्धा आहे. बघायची आहे रेसिपी? मग लगेच चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा. छान-छान आणि नवीन-नवीन रेसिपीज मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. चला आज विचार आला, बऱ्याच वेळा आपण फ्राईड रेसिपी खातो आणि आपल्या मनात एक गिल्ट असतं, की आपण फ्राईड खाल्लेलं आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे गिल्ट तुमच्या मनामध्ये राहणार नाही आणि सोबतच तुम्ही ही जी रेसिपी आहे ती दिवाळीला सुद्धा बनवू शकता. तर सगळ्यात आधी इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून एवढं मस्त असं सॉल्टेड अमूल बटर घाला किंवा तूप घाला. कुठलंही चालेल, पण बटरने टेस्ट चकलीला आणखीन छान येते. आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी एक बटर चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे, ज्यामध्ये ती जी चकली आहे ती मी तळलेली आहे आणि नॉर्मल ऑथेंटिक पद्धतीने बनवली जाते तशी बनवलेली आहे. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता 1/4 कप इथे मी घेतलेल्या आहेत फुटाण्याची डाळ आणि ती मिक्सरमधून काढून त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे. आता इथे अर्धा टीस्पून मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. अर्धा टीस्पून यामध्ये मी ओवा घातलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून यामध्ये मी तीळ घातलेले आहेत. मला तीळ थोडेसे जास्त आवडतात त्यामुळे मी जास्त घातले. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घाला. अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1/4 टीस्पून एवढं हिंग मी यामध्ये घातलेलं आहे. 1 टीस्पून एवढी धने पावडर, अर्धा टीस्पून एवढं लाल तिखट आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे. हे सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर लाल तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर पाण्याला छान उकळी आली, की आता यामध्ये आपण 1 कप एवढं जे तांदळाचं पीठ असतं, जर तुमच्याकडे घरी केलेलं असेल तर ते वापरा, नसेल तर रेडीमेड वापरलं तरीही चालेल, ते घातलेलं आहे. आणि 1/4 कप इथे मी जी फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे असतात त्याला मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून आता आपल्याला उकड काढायची आहे. तर पाण्याला छान उकळी आली होती. आता मी गॅस पूर्णपणे मंद केलेला आहे. हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ज्या लम्प्स आहेत त्या मिक्स करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला चांगलं असं पीठ आपलं मस्त एकजीव होईल आणि मंद आचेवर हे सगळं काम करायचं आहे. जर गॅस फुल केला तर बऱ्याच वेळा काय होतं ते खाली लागण्याची शक्यता असते. आता हे सगळं मिक्स करून झालं, की यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि साधारणतः 5 मिनिटे आपल्याला याला वाफ येऊ द्यायला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर याला छान अशी वाफ आली, आपली उकड तयार झाली, की गॅस बंद करायचा आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. गरज असेल तर इथे थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता. आता मला ही उकड थोडीशी कोरडी वाटत होती, त्यामुळे मी पुन्हा एकदा पाण्याचा शिपका दिलेला आहे आणि तरीही त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, की पाण्याची गरज आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा पाण्याचा शिपका याला देऊ शकता. साधारणतः 2-3 टेबलस्पून पाणी इथे वापरू शकता. कारण बऱ्याच वेळा पीठ जर हे जास्त कोरडं झालं, तर जेव्हा आपण चकली बनवतो, तेव्हा ती चकली तुटते आणि त्यामुळे पीठ छान मिळून आलं पाहिजे आणि वाटलंच तर तुम्ही इथे थोडंसं पाणी ॲड करू शकता. कारण डिपेंड करतं, बऱ्याच वेळा तांदूळाचं जे पीठ आहे, ते तांदळाच्या क्वालिटीवर पण डिपेंड करतं, की किती पाणी ते ॲब्सॉर्ब करणार आहे. तर आता इथे बघा छान असं मी मिक्स करून घेत आहे आणि ही जी उकड आहे, ती उकड खायला मला फार आवडते. म्हणजे पापडाची उकड असेल किंवा अशा चकलीची उकड असेल, तर ती खूप आवडते. तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता हे चांगलं मळून झाल्यानंतर इथे मी तेलाचा वापर फक्त पाण्यामध्ये आपण मोहन घालतो तसा केलेला आहे. परंतु इथून पुढे आपण तेलाला हातसुद्धा लावणार नाहीये. तर खूप छान आणि नवीन पद्धत आहे आणि टेस्टला अजिबात कॉम्प्रोमाईज नाहीये. टेस्ट जशी तुम्ही तळलेल्या चकलीची असेल, तशीच याची सुद्धा असेल. तर आता मी साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे मी एक थोडंसं सजेशन देते तुम्हाला माझ्या अनुभवानुसार, की चकलीची जी प्लेट आहे ती थोडी मोठी असेल किंवा जाड असेल तर ती वापरा. कारण माझ्याकडे थोडी बारीक प्लेट आहे आणि जेव्हा आपण या चकल्या बेक करणार आहोत. आता मी तुम्हाला सांगते, की न तळता म्हणजे आपण याला बेकिंग प्रोसेसने करणार आहोत आणि जेव्हा बेक करतो तेव्हा त्या थोड्याशा श्रिंक होतात आणि त्यामुळे थोडंसं जाड जर तुमच्याकडे प्लेट असेल तर ती वापरा. आता इथे मी चकल्या करून घेत आहे लहान-मोठ्या आकारामध्ये जशा तुम्हाला करायच्या तुम्ही करून घ्या. आता ही जी चकली आहे तुम्ही ओव्हनमध्ये बनवू शकता.
OTGमध्ये बनवू शकता. एअर फ्रायर जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. गॅसवर पण मी प्रयोग केलेला आहे, परंतु गॅसवर वेळ जास्त लागतो आणि त्यामुळे जर तुमच्याकडे ओव्हन, OTG किंवा एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये एकदम बेस्ट बनते. तर साधारणतः 170 टू 180 डिग्रीला आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं बेक करायचं आहे. जर तुमच्याकडे OTG असेल तर दोन्ही कॉईल ऑन करून बेक करा. 20 मिनिटामध्ये खूप कुरकुरीत चकली आपली तयार होते. ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा 170 किंवा 180 डिग्रीवर तुम्ही याला बेक करू शकता आणि जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर 170 डिग्रीला तुम्ही याला बेक करू शकता. त्याच्यात सुद्धा 15 ते 20 मिनिटामध्ये ही चकली तयार होते. गॅसवर मात्र 30 ते 40 मिनिटं लागतात आणि त्यामुळे थोडंसं वेस्टेज होतो गॅसवर. पण जर तुमच्याकडे ओव्हन, OTG असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. न तळता सुद्धा एवढ्या डिलिशियस चकल्या होतात यावर माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता. तर आता सगळ्या चकल्या ज्या आहेत रेडी आहेत. मी घेऊन चाललेली आहे माझ्या OTGमध्ये ठेवायला आणि OTGमध्ये मी ठेवलेली आहे. दोन्ही कॉईल ऑन केलेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटांनंतर या ज्या चकल्या आहेत त्या बेक झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान आकार आहे याचा. एकदम मस्त. थोड्याशा त्या श्रिंक होतात कारण आपण याला बेक केलेलं आहे आणि क्रिस्पी मी तुम्हाला दाखवते. इथे बघा तुम्ही किती छान चकली झालेली आहे. म्हणजे खाताना तुम्हाला कसलंच गिल्ट राहणार नाही, की आपण हे तेलकट खाल्लेलं आहे आणि अनहेल्दी पण फारसं हे नाहीये. तर बघा किती कुरकुरीत झाल्यात त्या. तर कशी वाटली रेसिपी? आवडली ना तुम्हाला? तर मी एन्जॉय करते माझी नॉन फ्राईड चकली आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना तेलाचे पदार्थ किंवा तेलकट पदार्थ आवडत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.